मैत्री ही हसणारी असावी, मैत्री ही चिडवणारी असावी, तसेच ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी. नमस्ते, मी हेमा. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माझ्या घरी माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि त्या का येणार आहेत ते पण तुम्हाला मी नंतर पुढे सांगेन. तर चला. गेली 24 वर्षे ज्यांच्याशी माझी मैत्री आहे त्या माझ्या मैत्रिणी आज माझ्या घरी आल्या आहेत. वेलकम. मी मैत्रिणींचं छान असं स्वागत केलं आणि नंतर मग त्यांच्यासाठी मी मँगो ज्यूस बनवला होता. तो त्या सर्वांना दिला. पण ज्यूस देताना मी व्हिडिओ शूट करायला विसरली, त्यामुळे ते शूटिंग माझं राहून गेलं. तरी सॉरी. पूर्व प्राथमिक विभागासाठी शिक्षिका म्हणून लागली आणि तिथेच माझी ह्या चारही मैत्रिणींची तिथे ओळख झाली. पण मी 2013ला जॉब सोडला, पण तरीसुद्धा आमची मैत्री काही सुटली नाही. ती आता 24 सालाला तरी तशीच आहे. पण यावर्षी आमची माझी मैत्रीण एप्रिल महिन्यामध्ये ती रिटायर झाली आहे, त्यामुळे तिचा कौतुक सोहळा आम्ही करतो आहोत. तर तुम्ही पण त्या सोहळ्यात सगळे सामील व्हा. मी आता देसाईबाई म्हणजे त्या सिनियर असल्यामुळे मी देसाईबाई म्हणून म्हणते. खरं त्यांचं नाव सुवर्णा सुधीर देसाई. त्यांची आणि माझी ओळख 94 साली झाली. मी लिव्ह वेकन्सीवर काम केलं. तिथे प्रायमरीकडे काम करत होते. त्यावेळी त्या खाली असायच्या, खाली काम करत असायच्या. मला त्या खूप आवडायच्या, कारण छान दिसायच्या. त्यामुळे त्या आकर्षणाने मी मुद्दाम बालवर्गात जायची का मला बाईला बघायला मिळेल. अशा ह्या आमच्या बाई अतिशय हुशार, वेळप्रसंगी जसं येईल तशा समयसूचकतेने बोलणाऱ्या, आणि त्यांच्याकडनं मी भरपूर काय काय घेतलेलं आहे. त्यांच्यापेक्षा मोठी असून सुद्धा, कारण लहान मुलांकडून सुद्धा शिकण्यासारखं असतं, तसं मी बाईकडून भरपूर शिकते. देसाई मॅडम, आज त्यांचा निरोप समारंभ आपण छोट्याशा याच्यात साजरा करतोय. कार्यक्रम छोटा आहे, पण माणसाची मनं खूप मोठी आहे. एवढी एकत्र कुठून आपण एकत्र जमलो, त्याच्यात तो प्लॅनिंग केला आणि साध्या सोप्या पद्धतीत हा कार्यक्रम साजरा करतोय. सांगायचं म्हटलं, मी 2007 साली पांडुरंग विद्यालयात सेविका म्हणून, म्हणजे एक शिपाई म्हणून लागली. 4 भिंतीच्या आडच. पण ह्या बाईंनी, हे सर्व शिक्षक वृंदांनी मला जी शिकवण दिली ना, आज मी त्या शिकवणीनेच पुढे जात आहे आणि बरेचसे गुण घेतले. ते सगळे ह्या आठवणी सोबतच आहेत. त्या लागल्या 51ला, ती लागली 92 सालाला. मला तर माझ्या प्रत्येकजण सुवर्णाबद्दल भरभरून बोलले. मायाळू, प्रेमळ व वेळप्रसंगी कणखर अशी आमची मैत्रीण म्हणजेच सुवर्णा. त्यानंतर मग तिला मी हळदी कुंकू लावले, गजरे दिलेत आणि भेटवस्तू दिली. आणि तिच्यासाठी आम्ही मँगो केक केला होता. तो मग आता आम्ही कट करणार आहोत. आपण केक कापून आमचं हे सेलिब्रेशन आम्ही साजरं करणार आहे. कौतुक सोहळा झाल्यानंतर सुवर्णाने पण तिचे मनोगत व्यक्त केले. शाळेबद्दल, मैत्रिणींबद्दल अगदी ती भरभरून बोलली. पण तिचा आवाज रेकॉर्ड झाला नाही, त्याबद्दल सुवर्णा मी सॉरी म्हणते तुला. ही माझी वहिनी, तीसुद्धा आमच्या आनंदात सहभागी झाली होती आणि तिने माझ्या मैत्रिणीसाठी कांदा भजी बनवून आणली होती. नंतर आम्ही जेवणाची पंगत सुरू केली. तर त्याच्यासाठी मी शेवयाची खीर, वरण, भात, आंब्याचं रायतं आणि बुंदीचं रायतं केलं होतं. आणि एका मैत्रिणीने बटाट्याची भाजी केली होती, एका मैत्रिणीने वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकऱ्या केल्या होत्या, आणि माझ्या वहिनीने ही कांदा भजी दिली होती, आणि एका मैत्रिणीने मोदक केले होते. तर आम्ही त्यांना जे पदार्थ आपापल्याकडचा जो पदार्थ आवडतो तो पदार्थ करून आणायचा असं आम्ही ठरवलं होतं. आणि म्हणून त्याप्रमाणे आणि मग हे आम्ही असं केलं. आणि जर आम्ही हॉटेलमध्ये गेलो असतो तर काय, हॉटेलमधलेच ऑर्डर करा आणि तेच खा आणि 2 तासामध्येच सगळं संपलं असतं ना. म्हणून मग आम्हाला पूर्ण दिवस एन्जॉय करायचा होता. म्हणून ह्या प्रकारे आम्ही हे सेलिब्रेशन याप्रमाणे केलं आहे. हे बघा, मैत्रिणीच्या ताटाखाली मस्त रांगोळी काढली आणि तिचं ताट असं छान असं सजवलं आणि अशा प्रकारे आम्ही हा जेवणाचा आस्वादसुद्धा सगळ्यांनी घेतला.
पण त्याच्यात आम्ही श्लोक म्हणालो, पण तो पण व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला. आम्हाला खाली बसता येत नाही म्हणून आम्ही तिघी वरती बसून जेवलो आणि माझ्या 2 मैत्रिणी खाली बसून जेवल्यात. आणि मग जेवण झाल्यानंतर आम्ही एवढ्या मनसोक्त गप्पा मारल्या ना की त्या हॉटेलमध्ये आम्हाला मारताच आल्या नसत्या. म्हणजे आम्ही एवढे खिदळलो अक्षरशः, म्हणजे बालपणासारखं आम्ही अशा गप्पा मारल्यात. आणि कधी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतचा वेळ कधी गेला कळालाच नाही. मग 5 नंतर मी चहा बनवली. मग त्यांनी चहा बिस्किट वगैरे घेतला आणि मग त्यांनी त्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना खूप मजा आली, मलाही खूप मजा आली. पूर्ण दिवस कधी संपला कळालाच नाही. तर तुम्हाला आम्ही हा सेलिब्रेशन हे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. थँक्यू.